तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार वादात. ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, ऐतिहासिक आहे सगळं, ते सगळं तोडण्याचं काम केलेलं आहे. हा पाप आहे. तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडणार. तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत, तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत. मंदिर जीर्णोद्धारावरून तुळजापुरात राडा. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धारावरूनच आता वादाची ठिणगी पडली आहे. तर त्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी जीर्णोद्धाराच्या नावाखाली तुळजाभवानीच्या मंदिराचा गाभाराच पाडण्याचं पाप केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळे जीर्णोद्धाराच्या वादाचा भडका उडालाय. अवस्था करून टाकली आहे. गाभाऱ्याच्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, ऐतिहासिक आहे सगळं, ते सगळं तोडण्याचं काम केलेलं आहे. हा पाप आहे. नतमस्तक झालेले माई भवानी समोर नतमस्तक झालेले छत्रपती हे कोणी बघितले का? आज तो एकच दवगड आहे जो म्हणतो की मी बघितलेत. तो जर बोलायला लागला तर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येईल, जग रडायला लागेल. त्या 4.5 फुटाच्या भिंतला ड्रिलिंग करून ते ड्रिल आतमध्ये घालवलंय. कोण सांगते नको ते काम करायला? एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाडांनी तुळजापूर गाठत तुळजाभवानी मंदिराची पाहणी केली आहे. ऐतिहासिक राजेश शहाजी महाद्वार पाडण्यात येणार असल्याचं समजल्यानंतर आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. मात्र हा मंदिर जीर्णोद्धाराचा वाद नेमका काय आहे पाहूयात. मंदिराचा गाभारा आणि पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार. मंदिराच्या विकास आराखड्यात घाटशिळ इथं दर्शन मंडप उभारण्याचा प्रस्ताव. मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याचा विचार. राजेश शहाजी महाद्वार पाडण्याचा आरोप. गाभाऱ्याच्या दुरुस्तीमुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला धक्का बसण्याची शक्यता. तर आव्हाडांनी तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या दुरुस्तीला विरोध केल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवली आणि तुळजापुरात राडा पाहायला मिळाला. तर दुसरीकडे तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वादाचा भडका उडाल्यानं अखेर प्रशासनानं नरमाईची भूमिका घेतली आहे. आम्ही राज्य पुरातत्व विभागाला असं पण विनंती केलेली आहे की याच्या संदर्भात लवकर एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जर आयोजित जर झाला, म्हणजे याच्यामध्ये मंदिर संस्थान असेल, पुजारी मंडळ असेल, महंत महाराज असेल, सर्व धाराशिव आणि तुळजापूरचे सामान्य लोकप्रतिनिधी असेल, याच्यामध्ये सर्वांची समक्ष चर्चा होऊन याच्यामध्ये एखादा सकारात्मक निर्णय होऊ शकतात. तुळजाभवानी मंदिर प्राचीन असल्याने त्याची देखभाल पुरातत्व खात्याकडून करणं गरजेचं आहे. मात्र मंदिराच्या जीर्णोद्धाराआडून केल्या जाणाऱ्या ड्रिल मशीन्सच्या वापरामुळे गाभाऱ्याला तडे जात आहेत. तर तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरत असल्याचं दिसतंय. त्यामुळे जीर्णोद्धाराला होणारा विरोध पाहता मंदिर प्रशासन जीर्णोद्धाराचा मुद्दा गुंडाळून ठेवणार की जनरेट्याच्या विरोधात जाऊन जीर्णोद्धार करणारच याकडे देशभरातील तुळजाभवानीच्या भाविकांचं लक्ष लागलंय. बालाजी सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.